सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण महादाईचा वाराणसी गमन निक्षेप हे चरित्र पाहणार आहोत। आजच्या सत्रामध्ये आपण एकच चरित्र पाहणार आहोत। हेच चरित्र जवळजवळ 2.5 पानाचं आहे। तर आजच्या सत्रामध्ये एकच चरित्र होणार आहे आणि आजच्या सत्रामध्ये तुम्हाला एक अशी महत्वपूर्ण माहिती समजणार आहे की कसे कसे व्यक्ती वेगळ्या प्रकारचे विचित्र प्रकारचे असतात जे आपल्या धर्माला अडथळा आणतात, आपल्या धर्माला आडकाठी आणतात आणि धर्मापासून आपल्याला दूर घेऊन जातात। त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपल्याला या चरित्रामध्ये समजणार आहे। आणि हा व्यक्ती कोण आहे, कोणाच्या धर्माच्या आड येतो हे आपल्याला सविस्तर समजणार आहे। आणि स्वामी किती सांगतात महादेशांना वाराणसीला जाऊ नका जाऊ नका। स्वामींपाशी आले की महादेशा तयार होत असतात आणि असं निधान गेले की पुन्हा त्यांच्या मनामध्ये येते की आपण वाराणसीला गेलं पाहिजे। हा कोण व्यक्ती होता महादेशाच्या मनामध्ये असं घालणारा की वाराणसीला गेलं पाहिजे, तू वाराणसीला जा, हे असं महादेशाच्या मनामध्ये भरून देणारा कोण व्यक्ती होता हेही आपल्याला समजणार आहे। आणि एवढी विद्वान बाई कशी काय त्या माणसाच्या बोलण्यामध्ये येऊन जाते हेही आपल्याला समजणार आहे। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला स्वामींचं आजचंही चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीनच ज्ञान अर्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनल मध्ये। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 161। महादाईसा वाराणसी गमन निक्षेदू। महादाईसा म्हणायच्या मी वाराणसीला जाते आणि स्वामी त्याचा निषेध करायचे। वाराणसी म्हणजे आताच वाराणसी, जिथून मोदींनी निवडणूक जिंकली लोकसभेची, तेच वाराणसी। महादाईसे वाराणसी जावया म्हणून आली। महादाईसा वाराणसीला जायचं म्हणून आलेली आहे स्वामींपाशी। अवघिया आयतीची सर्व आयती केलेली होती तिने। गोसावियांची उदयाचा पूजावसर झाला। स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला होता। मग महादाईसी पोसिले। मग महादाईसा विचारतात स्वामींना, जीजी मी वाराणसी जाईन। जीजी मी वाराणसीला जाणार आहे। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई तीर्थक्षेत्र अमोचक, सन्निधान मोचक, एवढे मोठे करचरणवंत परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महादाईसांना म्हणतात, बाई तीर्थक्षेत्र हे अमोचक आहेत, जे देवतेचे तीर्थ आहेत, क्षेत्र आहेत, ते अमोचक म्हणजे तुम्हाला मोक्ष देऊ शकणार नाहीत। सन्निधान मोचक, सन्निधान जे आहे परमेश्वराचं ते मोचक आहे, ते तुम्हाला मोक्ष देणार आहे, संसारापासून मुक्त करणार आहे, अविद्येपासून मुक्त करणार आहे। ऐसे म्हणून निरूपण केले। असं म्हणून स्वामींनी महादाईसांना निरूपण केलं। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई बाई अग्निचेणी सबंधे ओली कोरडी साणी थोर काष्टे जळती। स्वामी महादेशांना म्हणतात, बाई अग्नीच्या संबंधाने ओली काष्ट कोरडी काष्ट सगळे जळतात अग्नीच्या संबंधाने। तैसी परमेश्वर सन्निधानी संता संते कर्मे जळती। त्याचप्रमाणे परमेश्वराच्या सन्निधानामध्ये जे काही तुमचे संत असंत कर्म आहेत ते पण जळून जाणार। परमेश्वराच्या सन्निधानी स्वामी काय म्हणत आहेत, संत म्हणजे जे काही पुण्यरूप कर्म आहेत आणि असंत म्हणजे जे काही पापरूप कर्म आहेत तेही जळून जाणार। आता पापरूप कर्म जळून गेले चांगलं आहे, परंतु देव तर म्हणत आहेत पुण्यरूप कर्म पण जळतात, हे कसं काय बरं? ह्यामागचं कारण असं आहे, जे ईश्वर प्राप्तीसाठी
पुण्यकर्म आहेत, जे तुम्ही ईश्वर प्राप्तीसाठी पुण्य केलेलं आहे, ईश्वराचं स्मरण केलेलं आहे, हे जे आहे ते तर तुमच्यासाठी फायद्याचं आहे, जे तुम्हाला ईश्वराकडे अग्रेसर करेल. परंतु असे काही पुण्यकर्म असतात जे तुम्हाला ईश्वराकडे अग्रेसर करत नाही. जसं तुम्ही काही लोकांना जेवू घातलं, एखाद्या देवता तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन मोठ्या मोठ्या पंक्ती उठवल्या, ते तर तुम्ही पुण्यच केलं. परंतु देवता तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही ते पुण्य केलेलं आहे, ते पुण्य तुम्हाला ईश्वराकडे अग्रेसर करेल का नाही, तर ते पुण्य नष्ट करावं लागणार आहे, ते जाळून टाकावं लागणार आहे. तर परमेश्वराच्या सन्निधानामध्ये जे काही तुम्ही पुण्य करणार, जे काही अन्य संप्रदायाचं कर्मराहटीचं नाना पुण्य अनंत कर्माधिक जे आहेत, हे सर्व हे जळून जाणार. कारण की परमेश्वराच्या प्राप्तीसाठी ते काही एक कामाचे नाही, आणि म्हणून त्याला जाळावंच लागणार आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या सन्निधानामध्ये असे पुण्यकारक जे कर्म आहेत ते पण परमेश्वर जाळून टाकतात. पापरूप कर्म तर जाळूनच टाकतात, परंतु पुण्यरूपही कर्म जाळावे लागतात परमेश्वराला. याचा अर्थ असा आहे. गोसावियांचे निरूपण प्रत्ययासी आले. स्वामींचं निरूपण महादेशाच्या प्रत्ययासी आले, म्हणजे महादेशाला ते निरूपण पटलं. मग बिढारा आली, ते निरूपण पटलं आणि महादेशांनी निश्चय केला आता वाराणसीला जायचं नाही. आणि मग ती बिढाराला आणली आहे. दादोसा पुढा सांगितले. महादेशा स्वामींपासून निघाल्या, बिढारावर आल्या, दादोसापाशी आल्या आणि दादोसांना सांगतात की असं असं झालेलं आहे, मी वाराणसीला जाणार नाही. हे काही रूपे बाई ऐता सांगा तू, ऐते संबळ अल्पसता तीर्थ होईल. मग येऊनी सुखे सन्निधानी अशी झोपा. हे बघा, दादोस म्हणजेच रामदेव आडकाठी घालत आहेत महादेशांना. महादेशा म्हणत आहेत आता मी स्वामींच्या सन्निधानी राहणार, देवता तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नाही जाणार. परंतु रामदेव जे आहेत ते ईश्वर धर्मापासून या महादेशांना काढत आहेत आणि देवता धर्माला लावत आहेत. काय म्हणतात दादोस? हे काही रूपे बाई ऐता सांगा तू. रूपे असं काय करतेस बरं तू? ऐता सांगत आहे तुला. ऐत संबळ आहे. संबळ म्हणजे काय? शिदा आटा जे काही सोबत तू जमवलेला आहे ते वाराणसीला जाईपर्यंत तुला पुरेल एवढं सर्व ऐतच जमलेलंच आहे. अल्पसत्ता तीर्थ होईल. अल्पसत्ता म्हणजे कमी खर्चामध्ये तीर्थ होईल तुझं, किंवा पाठभेदाने अनायसता असाही शब्द आलेला आहे. अनायसता म्हणजे काय? सहजच तीर्थ होऊन जाईल तुझं. अनायसपणे म्हणजे सहज, काही जास्त तुला कष्ट घ्यावे लागणार नाही, सहज होऊन जात आहे. तर करून टाक तीर्थ, जा वाराणसीला. असं रामदेव पुन्हा डोक्यात घालतात महादेशाच्या. आणि पुढे काय म्हणतात दादोस? मग येऊन सुखे सन्निधानी अशी झोपा. मग सुखाने येऊन राहणं मग स्वामींच्या ठिकाणी सन्निधानामध्ये स्वामी जवळ. एवढं तीर्थक्षेत्र करून ये, नमस् करून ये, असं ते डोक्यामध्ये घालतात दादोस. की वाराणसी जाऊन ये, तीर्थक्षेत्र करून ये, आणि आल्यानंतरही तुला स्वामींच्या सन्निधानामध्ये राहता येणारच आहे. स्वामी कुठे जाणार आहेत? हा दादोस असं आडकाठी करत आहे. आणि गावीचा हा अवघा लोक हसेल. पुन्हा काय म्हणतात दादोस? की हे सर्व गावीचे लोक हसतील ना तुझ्यावर. संबळलेले ते अवघे महात्म्यासी खादले. एवढा मोठा तू शिदा आटा नेला आणि सर्व महात्म्यानंच खाऊ घातला, असं लोक हसतील ना तुझ्यावर. म्हणून दादोसी अवघे मोडिले. महादेशाच्या मनामध्ये जे तयार झालं होतं स्वामींचं म्हणणं होतं की वाराणसीला जायचं नाही, आणि हेच महादेशाचं पण मत तयार झालं होतं की आता वाराणसीला जायचं नाही. आणि हे सर्व जे मत होतं, जे मन तयार झालं होतं, अवघे मोडिले. दादोसांनी सर्व मोडीत काढलं. मग वाराणसी जावे से प्रत्यय आले. आणि पुन्हा महादेशाला वाटलं की आपण वाराणसीला गेलोच पाहिजे. आणि मग एरे दिमाग ते म्हणितले. दुसऱ्या दिवशी पुन्हा महादेशा म्हणतात, जी जी मज वाराणसी जावे लागेल. महादेशा येतात स्वामींपाशी आणि म्हणतात, जीजी मला वाराणसीला जावंच लागणार आहे. अवघा गावीचा लोक हसेल संबळनेले ते महात्मेनिशी खादले. सर्व गावीचे लोक मला हसतील की सर्व जे काही शिदा आटा नेला ते सर्व महात्म्यांनाच खाऊ घातला, आणि म्हणून मला जावंच लागणार आहे. तरी माझं जावे लागेल, आणि म्हणून मला जावं लागणार आहे. यावरी गोसावी दीक्षित गणनेचा दृष्टांतो दिधला. स्वामींना वाटलं
अजून एकदा निरूपण करून पाहूयात. ऐकलं तर ठीक आहे. आणि म्हणून स्वामी पुन्हा निरूपण करतात महादेसांना. काय निरूपण करतात? दीक्षित कन्येचा दृष्टांत दिला. दीक्षिताची कन्या, दीक्षित नावाचे जे ब्राह्मण आहेत त्यांची कन्या, त्या कन्येचा दृष्टांत दिलेला आहे. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई कवणी की दीक्षिताची कन्या विखयाची आचाडा गावीचा गावी कोळीयासी घरवात करी. कोणीतरी एक दीक्षिताची कन्या विषयाच्या चाडा, विषय वासनेमुळे गावीचा गावी कोळ्यासी घरवात करी, गावातल्या गावातच एका कोळ्याची घरवात करी, म्हणजे त्या कोळ्यासोबत ती संसार थाटते. काळू कुळ लोकू ये तिन्ही अंगवी. काळ काय आहे, कुळ काय आहे, काय कोण म्हणतील, लोक काय म्हणतील, हे सर्व अंगवण करते. कारण की एका दीक्षिताच्या कन्येने कोळ्याची घरवात केली म्हणजे काळ कसा होणार आहे तिच्यासोबत, तर प्रतिकूल होणार आहेत सर्व लोक. काळ प्रतिकूल होणार आहे, लोकही प्रतिकूल होणार आहे. आणि कुळातले जे लोक आहेत त्या कुळातले लोक ते काय तिला जे बोलणार आहेत त्याचही ती अंगवी, तिन्ही अंगवी म्हणजे अंगवण करते, त्रास सहन करते. विखयाची चाडा जीवे तिन्ही अंगविली तरी परमेश्वराची चाडा जीवे काही एक ना अंगवावे. स्वामी पुन्हा महादेसा म्हणतात, बाई विषयाच्या चाडामुळे त्या स्त्रीने एवढं अंगवण केलं तर तुम्ही परमेश्वरासाठी काही एक नांग व्हावे. म्हणजे परमेश्वरासाठी तुम्ही काही एक त्रास सहन नाही केला पाहिजे, तर सर्वच त्रास सहन केला पाहिजे. जे काही तुम्हाला शारीरिक मानसिक त्रास होईल ते सर्व त्रास तुम्ही सहन केला पाहिजे. एवढा मोठा परमेश्वर तुम्हाला प्राप्त होणार आहे पुढे चालून, आणि त्यासाठी त्रास तर सहन करावाच लागणार आहे. कोणतीही मोठी गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्यासाठी कष्ट परिश्रम घ्यावे लागतात, लोकांचा त्रास सहन करावा लागतो. आणि त्यामुळे स्वामी म्हणतात की हे अंगवावंच लागणार आहे तुम्हाला. लोक जरी तुम्हाला गावातले लोक काही बोलले तरी पण तो त्रास तुम्हाला सहन करावाच लागणार आहे, कारण की तुम्ही परमेश्वराचे झालेला आहात आणि परमेश्वरासाठी तुम्हाला एवढा त्रास सहन करावाच लागणार आहे. परमेश्वर काय फुकट प्राप्त होणार आहे का तुम्हाला? नाही. महादायची पुसले जीजी गावीचा लोक काही म्हणे. महादायचा म्हणतात जीजी गावातले लोक काय म्हणतील बरं मला. सर्वज्ञ म्हणते गेली गेली पुढे विले. स्वामी लगेच सांगून देतात काय म्हणतील गावातले लोक, कारण महादायचा पण ह्या ब्राह्मण कुळातील होत्या. आणि म्हणून स्वामी म्हणतात काय म्हणणार आहेत तुम्हाला लोक, म्हणून म्हणून म्हणतील गेली 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 कोणाच्या इथं तरी संन्यास घेतला जाऊन, आणि कुळ बुडवलं म्हणतील. दुसरं काय म्हणणार आहेत म्हणून म्हणून. हे लोक काय कोणाच्या संघ आलेत काय, कोणाच्या सोबत आलेले आहेत का? हे लोक जास्तीत जास्त राम नाम सत्य हे म्हणत म्हणत स्मशानापर्यंत सोबत येतील तुमच्या. नंतर तर परमेश्वराची तुमचीच गाठ आहे, परमेश्वरच तुमचा तारणहार आहे. मेल्यानंतर नरकामध्ये न जाऊ देण्यासाठी परमेश्वरच तुम्हाला सहाय्य करणार आहे. हे लोक तुम्हाला काही मदत करणार नाही. मेल्यानंतर स्मशानात नेऊन जाळतील, आणि ज्यावेळेस तुम्हाला नरकात जावं लागेल त्यावेळेस हे जे लोक आहेत ज्यांचं तुम्ही ऐकता घाबरून घाबरून राहता, हे लोक तुम्हाला तिथे येणार आहेत का वाचवण्यासाठी? नरकातून वाचवण्यासाठी तुम्हाला फक्त परमेश्वर येणार आहे. नरकातून वाचवण्यासाठी हे लोक नाही येणार. परमेश्वर एक सोडवत आहे, बाकी सर्व लोक काही कामाचे नाहीत. हे फक्त चांगल्या प्रसंगी तुमच्या घरी कार्यक्रमात खाणं पिणं करतील येऊन, आणि मेल्यानंतर काय तुम्हाला नरकातून वाचवण्यासाठी येणार नाही. आणि याच लोकांसाठी तुम्ही या लोकांना घाबरून घाबरून राहता, आणि प्रपंचामध्ये राहत असताना देवधर्म व्यवस्थित करत नाहीत. लोक काय म्हणतील? लोक फार बावळट असतात. कोणी चांगलं करत आहेत त्यालाही नाव कुठे ठेवतात, कोणी देवधर्म करत आहेत, एखादा नौजवान पोरगा आहे मंदिरात जात आहे, देवधर्म करत आहेत, साधू संन्याशांची संगत करत आहे, त्याचं ते कॉलेजचंही त्याचं ते ज्ञानही अर्जन करत आहे, कॉलेजमध्येही जात आहे, जॉबही करत आहे आणि सत्संगही करत आहे. तर अशा नौजवान पिढीला काय म्हणतील लोक? अरे हा काय संन्यास घेतो का काय? इतक्या लवकर देवधर्म करायला लागलेला आहे हा, याचं काय वय आहे का आता देवधर्म करण्याचं? तरुण माणूस आहे, मस्त मौज मजा करावी, आता लागला देवधर्म करायला. असे लोक असतात बावळट.
चांगलं करतात त्याला करू देत नाही, आणि वाईट करतात त्याला तर वाईट म्हणणारच, परंतु चांगलं करतात त्यालाही वाईट म्हणतात. काही लोक असतात बरं का असे, सर्वच असतात असं नाही म्हणत मी. तर अशा लोकांचा काय विचार करायचा बाई, असं देव इथे महादेशांना सांगत आहे. बरं, हे महादेशांना देव सांगत आहेत म्हणजे महादेशापुरतं सीमित आहे का? हे तुम्हा आम्हासाठी पण लागू होते हे? तुम्ही सांगा ना. तुम्ही लोकांचं ऐकून ऐकून लाजता. आपले उपदेशी मंडळी काही असे असतात, चार चौघामध्ये विशेष काढून नमस्कार करू इच्छित नाहीत, ते लाज वाटते त्यांना. चार चौघामध्ये असं बाहेर कुठं गेलं, आता महानुभाव पंथामध्ये आपण विशेष नमस्कार केल्याशिवाय पाणी पित नाही. मग आता बाहेर कुठे गेले की मी विशेष काढा रे, नमस्कारा रे, आणि मग लोक काय म्हणतील, मग यांना लाज वाटते. लाज वाटायला तुम्ही काय कुठं चोरी करत आहात की डाका टाकत आहात? लाज वाटायची काय गरज आहे त्याच्यामध्ये? मुसलमानाचा पोरग एवढंच जरी असलं तरी डोक्यात ते जाळीदार टोपी घालून म्हणते, त्याला लाज वाटते का? नाही. त्यांच्यामध्ये धर्माभिमान आहे त्यांचा, तुमच्यामध्ये धर्माभिमान नाही उरलेला तेवढा, आणि म्हणून तुम्हाला लाज वाटत आहे. तुमच्या ठिकाणी धर्माभिमान असता तर तुम्ही म्हणले असते, हे सगळे अधर्मी लोक आहेत, आपण धर्मवान आहोत, आपण विशेष नमस्कार केलाच पाहिजे. अभिमानाने, स्वाभिमानाने विशेष काढून नमस्कार केला पाहिजे. तुम्ही हसतील त्याच्यात आता दिसतील, आपल्याला काय करायचं त्याच्यावर? आपला धर्म आपण आचरण करत आहोत, आपला धर्म आपण आचरण करत आहोत. मेल्यानंतर हा धर्मच तुम्हाला तारण्यासाठी येणार आहे. हे दात काढणारे लोक तुम्हाला तारण्यासाठी येणार नाही. मग तुम्हाला काय ठरवायचं ते तुम्ही ठरवा. दात काढणाऱ्या लोकांचं ऐकायचं आणि देवधर्म करायचं नाही, की स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगून तुम्हाला देवधर्म करायचा आहे, की सोडून द्या हे लोक काय स्मशानापर्यंत माझ्यासोबत येतील, 50 वर्षाचे सांगाती हे, पुन्हा अनंत काळापर्यंत परमेश्वरच आपला सांगाती आहे. तो दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू असा जो परमेश्वर आहे तोच आपल्याला साथ देणार आहे. त्यामुळे त्या परमेश्वराचं म्हटलेच आपण ऐकलं पाहिजे, हे लक्षात असू द्या. धर्माभिमान बाळगा, हे मला यामधून तुम्हाला सांगायचं आहे. तर हे सर्व निरूपण महाराज ऐकतात. ऐसे निरूपण केले, स्वामींनी असं निरूपण केलं. मागुते नवचावे ऐसे प्रत्यासी आले. पुन्हा महाराजांना असं लक्षात आलं की आता आपण वाराणसीला गेलं नाही पाहिजे आणि स्वामींच्याच सन्निधानामध्ये राहिलं पाहिजे. बिढाराशी आली मग दादोसा पुढे सांगितले. बिढारावर आल्या महाराजा पुन्हा दादोसा पुढे सांगतात काय काय घडलं तिकडे स्वामींच्या सन्निधानामध्ये, काय काय स्वामींनी निरूपण केलं ते सर्व सांगितलं. आणि पुन्हा दादोसी मोडिले, दादोसांनी पण काहीतरी बडबड केली, असं असते बाई, तसं असते बाई, असं करू नये, तसं करू नये, वाराणसीला गेलंच पाहिजे असं दादोस म्हणतात. आणि मग दादोसांनी सर्व काही मोडून टाकलं. जे महाराजाच्या मनामध्ये तयार झालं होतं की आता वाराणसीला जायचं नाही, ते सर्व दादोसांनी मोडून टाकलेलं आहे. मागवते जावे ऐसे प्रत्यासी आले. पुन्हा दादोसांनी असं लक्षात आणून दिलं महाराजाच्या की आपण वाराणसीला गेलंच पाहिजे. दुसऱ्या दिवशी महादायसी दादोसाचे अवघे शब्द सांगितले. पुन्हा स्वामींपाशी महादायस आली आणि दादोस काय काय म्हटले हे सर्व महादायसांनी सांगितलं. कोणापाशी सांगितलं? हे स्वामींपाशी. मग मागवते गोसावी ते पुसिले जीजी मी वाराणसी जाईन. पुन्हा स्वामींना विचारते महाराजा, जीजी मी वाराणसीला जाणार आहे बरं का. मग सर्वज्ञ म्हटले. पुन्हा स्वामी निरूपण करतात. बाई जाणती आपसीवरी नेणता चांगू, कर्म चांडाळापासी जाती चांडाळ चांगू. यावरी गोसावी कर्म चांडाळाचा दृष्टांत निरूपिला. स्वामी म्हणतात बाई जाणत्यापेक्षा नेणता चांगला असतो. ज्याला ज्ञानच नाही, अज्ञानी आहे तो चांगला आहे. परंतु जो जाणतो आणि जाणल्यानंतर पण तशीच क्रिया करतो, तर त्या ज्ञानीयापेक्षा अज्ञानी चांगला आहे असं स्वामींनी महादेशाला का म्हटलं? कारण महादेशांना स्वामींनी निरूपण केलं होतं की बाई वाराणसीला जाऊ नये, हे ज्ञान करून दिलेलं आहे स्वामींनी महादेशांना. तरी पण महादेश म्हणत आहे मला वाराणसीला जायचं. आणि म्हणून स्वामी म्हणतात बाई जाणत्यापेक्षा नेमता बरा, कर्म चांडाळापाशी जाती चांडाळ बरा. आता कर्म चांडाळ म्हणजे काय, जाती चांडाळ म्हणजे काय, या संदर्भामध्ये स्वामींनी समोर सविस्तर दृष्टांतच दिलेला आहे. तो दृष्टांत पाहूया आपण, म्हणजे तुम्हाला कर्म चांडाळ आणि जाती चांडाळ म्हणजे काय हे लक्षात येऊन जाईल. सर्वज्ञ म्हणितले बाई कहूनी एकू कर्म चांडाळू ब्राह्मणू असे, तो महारिसी विटाळे तयाचे म्हणी करू सिके. स्वामी म्हणतात बाई
कोणीतरी एक कर्मचांडाळ ब्राह्मण होता. तो ब्राह्मण कर्मचांडाळ का झाला ते समोर सांगतात स्वामी. कोणीतरी एक ब्राह्मण होता, तो महारिशी विटाळे. तो महारिशी लागला, महारिशी सोबत लागल्यामुळे तो विटाळला. त्याचे म्हणी करुसिके, त्या महारांचे जे म्हणी असतात, महारांचे जे काम असतात ते करुसिके म्हणजे तो ब्राह्मण करायला शिकतो. काय काय करायला शिकतो? नाडे तुते करी. नाडे म्हणजे जुन्या काळामध्ये मोट ओढण्यासाठी, जुन्या काळामध्ये काही पंप वगैरे नसायचे, मोटार नसायची विहिरीतलं पाणी उपसण्यासाठी. तर काय असायचं? पूर्वीच्या काळामध्ये मोट असायची. ती मोट बैल ओढायचे आणि मग वर पाणी यायचं. तर ते मोट जे असते ते पाणी वर आणण्यासाठी त्या मोटेला एक जाड दोर बांधलेला असायचा. ते पाणी जे आहे ते वर येण्यासाठी जाड दोर असायचा. त्या जाड दोराला काय म्हणतात? नाडं असं बोलतात. नाडे तुते करी. नाडे म्हणजे काय लक्षात आलं का? मोठ ओढण्यासाठी एकदम जाड दोर वापरतात, त्याला नाडे असं बोलतात. किंवा जे मोठे मोठे ट्रक असतात, 14 चाकी 18 चाकी, आणि त्याच्यामध्ये माल भरल्यानंतर त्याच्यावर ताडपत्री टाकतात आणि ते ताडपत्रीला बांधण्यासाठी एकदम जाड दोर वापरतात लोक, ट्रकवाले. तर त्यालाही आपण नाडे असं बोलू शकतो, कारण ते जाड दोर आहे. तुते, तुते म्हणजे काय? ज्यावेळेस शेतकरी लोक शेतामध्ये वखर चालवतात आणि वखर चालवत असताना त्या वखराच्या खालच्या फासला जे काही लोखंडाची अशी पट्टी असते त्याला गवत फार अटकते, गवत काळी माती चिटकून बसते आणि मग वखर बरोबर लागत नाही. त्यावेळेस ते वखराचं जे गवत आहे, काळी माती चिटकलेली आहे, ते काढण्यासाठी एका काठीला लोखंडाची काय केलेली असते, एक असा सराट्यासारखा तुकडा असतो लोखंडाचा चपटा, आणि तो सराटा लावलेला असतो त्या बांबूच्या लाकडाला. जास्त मोठा नसतो सराटा, जे काही गवत लागलेलं आहे, माती लागलेली आहे ते काढण्यासाठी ते वापरतात. काही भागांमध्ये त्याला इळकी असंही बोलतात. तर त्याने ते काढतात, त्याला तुते असं बोलतात. तया ते काज भोज होय. त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये भोज होय. भोज म्हणजे काय? जेवण. तयासी तयाची पांती नाही. तय म्हणजे त्या वेळेला, तयासी म्हणजे त्या ब्राह्मणाला, जो ब्राह्मण महारांच्या घरी राहिलेला आहे त्याला त्या महारांच्या पंक्तीमध्ये पण जेवायला मिळत नाही. तयासी खापरी अन्न बाहेरी घालिती. त्या ब्राह्मणाला काय करतात? खापरामध्ये अन्न देतात आणि घराच्या बाहेर बसतात जेवणासाठी. तैसे अज्ञानाची आसारी खेदनाणी करी तरी तयासी प्राप्ती नाही. तैसे म्हणजे त्या ब्राह्मणासारखे जर अज्ञानाची आसारी खेदनाणी करी म्हणजे जे अज्ञानी लोक आहेत, जे अज्ञानी लोक ज्याप्रमाणे वागतात त्या अज्ञानियासारखं जर ज्ञानियाने वागलं तर तयासी प्राप्ती नाही म्हणजे ईश्वर प्राप्ती होत नाही, असं स्वामी सांगतात. हे सर्व दृष्टांत ऐकल्यानंतर मग मागुते नवचावे से प्रत्यासी आले. पुन्हा महादेशांना वाटलं आता आपण गेलं नाही पाहिजे वाराणसीला. मागुते बिढारासी आली. दादोसा पुढे सांगितले. दादोसी मागुते मोडिले मग जावे से प्रत्यासी आले. मग पुन्हा बिढाराला आली. दादोसा पुढे सांगितलं. दादोसानं पुन्हा ते मोडून काढलं आणि मग पुन्हा प्रत्ययाला आणलं की वाराणसीला गेलं पाहिजे. मग उद्याची आली. आता गोसाव्या ते कवणे तोंडे पुसो. महादेसा आली स्वामींपाशी आणि मग आता विचार करते आता कोण्या तोंडाने देवाला विचारावं. महादेसाला पण कळायला पाहिजे होतं नाही त्या दादोसाचं काय ऐकायचं. बरं, देव पण ह्या महादायसा आहेत, बोधवंत आहेत म्हणून एवढं सांगत आहेत. नाही तर कोणाला पण देव एवढं सांगतात का हो? 2दा 3दा 4दा नाही. परंतु महादायसा ह्या ज्ञानी आहेत, जिज्ञासक आहेत आणि म्हणून देव एवढे सांगत आहेत आत्मीयतेने. आणि मग आता शेवटी महादेसा येऊन म्हणते आता काय कोण्या तोंडाने देवाला तरी विचारावं. महादेसाला पण लाज वाटायला लागलेली आहे. कारण इकडं आलं की स्वामींसारखं, तिकडे गेलं की दादोसासारखं, इकडं आलं की स्वामींसारखं, तिकडे गेलं की दादोसासारखं. म्हणजे स्वतःचा काही ठामपणा महादायसा इथे दाखवत नव्हत्या. जिकडे गेले तिकडल्यासारखं. ते बिनबुडाचं गाडगं कसं असते, जिकडे लवंडवलं तिकडे लवंडते, त्याप्रमाणे महादायसाची इथे गत झालेली आहे. काय करावं काहीच सुचायला तयार नाही.
गोसावियाचा श्रीकर उमरडोनी जाती, गोसाविया दंडवत घालो आणि निघो. महादेसा म्हणतात स्वामींचा श्रीकर उमरडोनी म्हणजे स्वामींचा हात मोडून मी जात आहे. स्वामी म्हणत आहेत त्यांच्या विरोधात मी वागत आहे. आता स्वामींना गपचूप जाऊन दंडवत घालवी आणि वाराणसीला निघूया असं महादेसा ठरवतात. ऐसे म्हणून येते असती असं म्हणून महादेसा येत होत्या स्वामींपाशी. गोसावियासी भीतरीला ओट्यावर आसन असते. स्वामींना आतमधल्या ओट्यावर आसन होतं. गोसावियासा श्रीकरू भवंडती, स्वामी असा श्रीकरू भवंडायचे आणि ऐसा करीती आणि असा करायचे आणि हास्य केले आणि स्वामी हसायला लागले. ते बाईसी देखील ते बाईसांनी पाहिलं, हा बाबा ऐसे काय की जताय. ही लीळा डोमेग्रामचीच आहे बर का. डोमेग्रामच्या राजमठातील ओट्यावर स्वामी बसलेले आहेत. मग बाईसा म्हणतात पाहून स्वामींना की स्वामी असे का करत आहात तुम्ही. सर्वज्ञ म्हणते बाई ताकीची मासी ताका बाहेरी घाली जे तैसा म्हातारी सन्निधाना बाहेरी घाली जताय. स्वामी म्हणतात बाई ताकाची माशी ताका बाहेर ज्याप्रमाणे आपण घालतो त्याप्रमाणे म्हातारी सन्निधाना बाहेर घाली जताय. आमच्या सन्निधानाच्या बाहेर हा दादोस या म्हातारीला म्हणजे महादेसाला घालत आहे. म्हणजे बघा काही जीव कसे आडवे येतात देवा धर्माला. स्वामींच्या काळातही असे जीव होते. मग 800 वर्षानंतर आताच्या काळामध्ये किती जीव असतील जे तुमच्या धर्माच्या आड येतील. काही गणती आहे का त्याची. त्यामुळे या लोकांचा विचार करायचा नाही. हे लोक काय तुम्हाला नरकापासून वाचवणार नाहीत की तुम्हाला ईश्वर प्राप्ती करून देणार नाही. तो तारणहार फक्त परमेश्वर आहे. त्या परमेश्वराचं ऐकायचं. महादायसासारखी गत होऊ देऊ नका. तो महादायसे आली. महादायसा आल्या तेवढ्यात. गोसावियांसी दंडवते घातली श्रीचरणाला लागली. स्वामींना दंडवत घातले श्रीचरणाला लागली. गोसाविया जवळी उगीची बैसली. स्वामींजवळ गपचूप बसतात महादायसा. गोसाविया ते काही विनववेना. आता काय विनंती करावी स्वामींना. काय तोंड आहे का विनंती करायला. आणि म्हणून महादायसांना काहीही बोलता येत नव्हतं. काय विनवणी करावं हिंमतच होत नव्हती. सर्व नियम दिले. काही बाई वाराणसी जाणे होत असते. स्वामीच ओळखतात काय आहे ते गोलमाल. आणि स्वामी स्वतः म्हणतात बाई वाराणसीला जायचं ठरलं असं वाटतं मला तुमच्या देहबोलीवरून. हो जी. महादेव म्हणतात हो आम्ही जाणार आहोत वाराणसीला. सर्वज्ञ म्हणते बाई तेथोनी या मायेथोनी तुम्हा संन्यास दिजेल. स्वामी म्हणतात बाई वाराणसीला जाऊन या आणि मग मात्र नंतर तुम्हाला आम्ही संन्यास देणार आहोत असं स्वामी महादेसांना म्हणतात. आणि महादायसे श्रीचरणा लागली. स्वामींच्या पाया पडते महादायसा. जी जी तेथ जाई जताय तरी तेथीचे काही करावे असे काही जाणीजे ना तरी गोसावी तेथचा विधी सांगावा. महादायसा मग स्वामींना विचारतात जी जी मी वाराणसीला तर जात आहे परंतु तिथे कसं राहावं काय करावं काय करू नये काही माहिती नाही. काय विधी आहे तिथला ते तरी मला सांगा. सर्वज्ञ म्हणले बाई तेथीचा विधी तो अवघडू. स्वामी म्हणतात बाई तिथला विधी फार अवघड आहे बर का. तो कवणीची नेणे कोणालाच माहिती नाही तिथला विधी कसा करावा. तो तुम्हा पुढे थोडी सांगीजेल. आम्ही तुम्हाला तो विधी सांगतो. सर्वज्ञ म्हणले कवणाच्या बिढारापाशी बिढारणे घ्यावे. मोले भूमी विकत घ्यावी. मोले बिढार घ्यावे. मोले सरपण घ्यावे. मोले पाणी घ्यावे. स्वामी सांगतात बाई तिथे फुकटात राहायचं नाही. कोणाच्या पाशी जाऊन धर्मशाळेत बिढार घ्यायचं नाही. पैसे देऊन भूमी विकत घ्यावी काही दिवस राहण्यासाठी. मोले बिढार घ्यावे. पैसे देऊन बिढार घ्यावं. पैसे देऊन सरपण घ्यावं. जे काही तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी सरपण लागते जळतण लागते ते पैसे देऊन घ्यावं. नाहीतर गेले कुठे शेतामध्ये एखाद्या आणले काड्या मोडून आणि केला स्वयंपाक असं करायचं नाही असं स्वामी सांगतात. मोले पाणी घ्यावे. पाणी पण पैशाने विकत घ्यावं. फुकटातलं पाणी तिथलं कुठलंही भरून घेऊ नका. कवणी कवणासवे आपण एखादे उघडे नागवे देखी जे तयासवी जे. मग स्वामी म्हणतात बाई असा स्वयंपाक तयार झाला की मग कोणी कोणाला जीव घालते कोणी कोणाला जीव घालते पुण्य मिळावं म्हणून. परंतु तुम्ही कोणीतरी असा एखादा वेडा उघड नागडा असलेला व्यक्ती असेल त्याला तुम्ही जीव घाला. ऐसा तेथीचा यथोचित विधी जया घडे तयासी तेथीची देवता अतितारक ब्रह्म उपदेशी. अशा प्रकारे व्यवस्थित ज्याला विधी घडला त्या व्यक्तीला तिथली जी अतितारक देवता आहे ती ब्रह्म उपदेश करते. जयासी न घडे तयासी तेथीची काळ भैरवंती त्रिशूळ ओढवी. आणि ज्याला हा विधी घडला नाही त्या व्यक्तीला त्या वाराणसीची जी काळभैरव देवता आहे महादेव आहे तो त्रिशूळ ओढवी म्हणजे त्रिशूळावर खुपसून घेतो. म्हणजेच त्रिशूळावर त्याला टांगून ठेवतो खुपसून. त्याच्यामध्ये भूमी आणि देहा संबंध होणे जमिनीचा आणि त्याच्या शरीराचा संबंध होऊ देत नाही. म्हणजे त्रिशूळावरच त्याला अद्धर टांगून ठेवतो. म्हणजे त्याला भयंकर त्रास झाला पाहिजे
ऐसे गोसावी निरूपिले, अशी ती देवता महादेव जी आहे ते त्रास देते, दुःख देते जर विधी जर बिघडला तुमचा तर. आणि असं निरूपण स्वामी करतात. महादायसे पुसले तरी तेथ कैसे असावे जी. महादायसा म्हणतात मग तिथे आपण कसं राहिलं पाहिजे. सर्वज्ञ म्हणतले बाई पोळले सुने असे, तयासी कवनी ठाई सुखासी नाही, वळणी खाली रिये परी सुखासी नाही. स्वामी म्हणतात बाई पोळलं सुन ज्याप्रमाणे असते, पोळलेलं पुत्र त्याला कुठेच सुख येत नाही, वळणी खाली बसते तिथेही सुख येत नाही. कडवला अंतुरिगे तरी सुखासी नाही. कडवला अंतुरिगे म्हणजे जिथे कुठे थंड जागा आहे तिथे शिरते, तिथे पण त्याला सुखासी नाही, म्हणजे सुख येत नाही त्याला. किंवा कडवल असं गाईच्या गोठ्याला बोलतात, जिथे गाई म्हशी बैल बांधतात तिथे जाऊन बसते कुत्रा, तरी पण त्याला तिथे सुख येत नाही. ऐसे अखंड जळताची असे, अशा प्रकारे त्याला अखंड त्रास होतो, कारण की त्याला पोळलेलं आहे ते सुन, म्हणजे त्याला जाळाचा चटका बसलेला आहे. कुत्र्याला पहिलंच उष्णतेचा त्रास भयंकर असतो आणि त्याला पुन्हा चटका बसला म्हणजे अजूनच त्रास होणार त्याला. आणि ऐसे अखंड जळत जे असेल, अखंड त्याला त्रास होत आहे त्या भाजल्याचा. तैसे पोळले असून याच्या परी असावे, त्याप्रमाणे राहिलं पाहिजे असं महादेवांना स्वामी सांगतात. अखंडित देवाचं स्मरण केलं पाहिजे, देवाचं दुःख केलं पाहिजे की परमेश्वर मला भेटला नाही म्हणून. हे आपल्यासाठी देव सांगत आहेत. दादोस महादायसे रुद्धपुरी राहती म्हणून रामवरी बोळवीत गेले. दादोसांना काय वाटलं, कदाचित रस्त्याने जाता जाता महादेशांचा विचार बदलला तर रस्त्यात रुद्धपूर लागते, रुद्धपूरलाच राहून जातील, काय सांगावं यांचं. आणि म्हणून रामूवेरी म्हणजे रामटेक भोगरामाताच तिथपर्यंत रामदेव बोळवीत गेले पायी पायी. म्हणजे बघा, धर्मापासून दूर करण्यासाठी महादेशाला, स्वामींपासून दूर करण्यासाठी, स्वामींच्या सन्निधानापासून दूर करण्यासाठी महादेशांना रामदेव पायी पायी रामटेक पर्यंत गेलेले आहेत. बघा तुम्ही, नागपूर जिल्ह्यातलं रामटेक आणि आता डोमेग्राम बघा तुम्ही, अहमदनगर जिल्ह्यामध्ये डोमेग्राम आहे, तिथून पायी पायी गेलेले आहेत नागपूरच्या रामटेक पर्यंत, भोगराम पर्यंत. म्हणजे किती कष्ट घेतले त्या रामदेवाने या महादेशांना स्वामींच्या सन्निधानामधून बाहेर काढण्यासाठी. एवढेच कष्ट ईश्वरासाठी घेतले असते तर किती पुण्य लागलं असते या रामदेवाला. या जीवाची गतीच अशी आहे, हा जीव फार मतित्रयाने ग्रासलेला आहे, याला चांगलं कधी आवडतच नाही. कोणी चांगलं करत असेल तेही आवडत नाही. तुम्ही आताच्याही या समाजामध्ये बघा, कोणाचं वाईट करण्यासाठी एखादा जीव किती खालच्या पातळीपर्यंत जातो, किती कष्ट घेतो, त्या पुढच्या व्यक्तीचं वाईट झालं पाहिजे त्यासाठी हा कष्ट घ्यायला तयार आहे. म्हणजे अशी राक्षसी प्रवृत्ती झाली आहे लोकांची. आणि दादोसाची पण तशीच प्रवृत्ती लक्षात येते आपल्याला. तर असे दादोस रामूवेरी म्हणजे भोगरामपर्यंत, रामटेकपर्यंत गेलेले आहेत बोळवीत. आणि मग ज्यावेळेस शाश्वती झाली रामदेवाला की आता काय महादेशा परतून येत नाही, लावून दिलं रस्त्याला आता समोर, तेव्हा रामदेव तिथे थांबतात. असा हा रामदेव होता. मग भक्तजने आली, तर तुमच्या लक्षात आलं का महादेशाच्या धर्माच्या आड कोण आलेला आहे? हा रामदेव आलेला आहे. तर असं आपण कधीही कोणाच्या धर्माला आडवं आलं नाही पाहिजे, नाहीतर मग आपणही कधी भविष्यामध्ये धर्म आचरू शकत नाही. मग भक्तजने आली, मग भक्तजन आले. तीही गोसाव्या पुढे सांगितले, स्वामी पुढे त्या भक्तजनांनी सर्व सांगितलं. जी जी महादायसे परमेश्वर पुरा राहती म्हणून दादोस रामवरी बोळवीत गेले. मग भक्तजन येऊन स्वामींपाशी सांगतात, जी जी हा रामदेव महादेशासोबत रामटेक पर्यंत गेलेला आहे, भोगराम पर्यंत गेलेला आहे. त्याला असं वाटलं परमेश्वर पुराला महादेशा राहून जाईल म्हणून तिथपर्यंत गेलेला आहे पायी पायी. हा सर्वज्ञ म्हणतले महात्मा महातारी येसी काणवा थ्रू होऊनी लागला असे का? स्वामी म्हणतात हा जो रामदेव आहे, हा रामदेव महातारीला म्हणजे महादायसाला काणवाथर होऊन लागलेला आहे. आता काणवाथर म्हणजे काय नेमकं हे पण स्वामी व्यवस्थित दृष्टांत देऊन समोर सांगतात. सर्वज्ञ म्हणतले काणवाथरू असे, तो सिरसाळ्या ते व्यापुनी राहिला असे ते अशी टांके लागेना, ऐसा हिला विजेत्री उसळून पहिरा पडे. सिरसाळा नावाचा एक असा छान पाषाण असतो, मार्बल सारखा, एकदम नरम, दिसायला छान. त्याचं जर काही कोरून रेखाटून काही करतो म्हटलं, चांगली कलाकृती तयार होते. छन्नी हातोड्याने जर त्याला चांगला आकार देतो म्हटलं तर चांगली कलाकृती तयार होते. तर असा तो सिरसाळा आहे, परंतु तो कशाने व्यापलेला आहे? काणवाथराने व्यापलेला आहे. काणवाथर म्हणजे काय, एकदम कडक थर त्याच्यावर लागलेला आहे. त्यामुळे त्या कडक थरामुळे, त्या काणवाथरामुळे त्याच्यावर टाकीच बसत नाही.
छन्नी हातोड्याने जर मारतो म्हणलं त्याला तर टाकीच बसत नाही, मारच लागत नाही त्याला, एकदम कडक आहे. आणि असं आणि जरी बळजबरी लावतोच म्हटलं छन्नी आणि हातोडी तर पहिरा उसळून पडे, म्हणजे हातातील छन्नी उसळून पडते पलीकडे. एखादा ऐकू त्यावरी कोळे जाळी. मग एखादा व्यक्ती काय करतो, त्याला माहिती असते वरून जरी कठीण असेल हा पाषाण, आतमध्ये फार नरम पाषाण आहे, शिरसाळा आहे आतमध्ये. आणि म्हणून तो एखादा व्यक्ती काय करतो, त्याच्यावर कोळे जाळी म्हणजे काहीतरी त्याच्यावर जाळ करतो. कोळे म्हणजे काय, जे तीळ असतात त्या तिळाचे जे काही काड्या उरतात त्या तिळाच्या काड्या जाळतात त्यावर, एकदम तीव्र अग्नी असतो त्याचा. आणि ते जाळल्यानंतर मग काय करतो, कुळथावणी शिंपे, जे हुलग असते हुलग्याचं पाणी त्याच्यावर शिंपते. मग टाकी लावी तरी लागे, आणि मग टाकी लावतो तर मग ती टाकी लागते. एवढा लिया चकतळी निघती. मग तो जो काणवा थर आहे कडक थर त्या दगडावरचा तो चकतळी निघती, म्हणजे थोडे थोडे चिपुरे निघतात. त्या पुरी जाती. मग ते चितळ्या ज्या निघालेल्या आहेत त्या पुरल्या पाहिजे जमिनीमध्ये. ती आयसियाची सांडी जाती तरी पाव तोडीती, तया भाना पाटा नाही. स्वामी म्हणतात त्या जर चिपाशा जर त्याला टाकून दिल्या तर त्यामुळे एखाद्याच्या पायाला जखम होईल, आणि मग ते जखम अशी भयंकर असते की ती जखम लवकर बरी होत नाही, त्याला औषध नाही, त्याला मलमपट्टी नाही, काही नाही, अशी भयंकर जखम होते. तर असे हे काणवाथरासारखे रामदेवासारखे लोक असतात जे चांगल्या माणसाला व्यापून ठेवतात. चांगला माणूस जो आहे तो त्याच ऐकतो, जसं महादेशांनी रामदेवाच ऐकलं. हा काणवाथर जो आहे तो चांगल्या दगडावर व्यापून होता. ज्यावेळेस काणवाथर कडक थर निघाला त्यावेळेस तो चांगला दगड हाती लागला त्या मूर्तिकाराच्या, आणि अशा चिपतळ्या निघाल्या. सर्व जे काही तुकडे निघाले ते निघाल्यानंतर तळी शिरसाळा निघी. त्या सर्व काणवाथराच्या तळाला शिरसाळा निघतो, म्हणजे जे महत्वाचा पाषाण आहे एकदम छान तो निघतो. मार्बल सारखा एकदम छान एकदम चकचकीत असा तो पाषाण निघतो. त्याची लिंगे होती प्रतिमा होती, जे की जे ते होय. मग त्या शिरसाळा पाषाणाची एकदम जो चकचकीत असा पाषाण निघालेला आहे त्या पाषाणाचे लिंगे होतात, प्रतिमा होतात, जे केलं ते होते. त्याच्यावर छन्नी हातोडा आपण व्यवस्थित चालतो असं स्वामी सांगतात. तर आपल्याला काय लक्षात आलं याच्यामधून, तर आपल्याला काय लक्षात आलं या चरित्रामधून, या दृष्टांतामधून, हे जे काही लोक असतात धर्माला आडवे येणारे यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. काय ऐकायचं या लोकांचं? या लोकांना जर सरळ धर्म समजला नसेल तर या अधर्मी लोकांचं काय ऐकायचं? ज्या लोकांना धर्म समजला नाही म्हणजे अधर्मीच झाले ते. हेच जे लोक आहेत ज्यांना धर्म समजत नाही ना, हेच लोक धर्माला आडवे येतात. अरे काय कर्मकांड करत आहेस असं बोलतात. त्यामागे काय धार्मिकता आहे, काय भावना आहेत, काय श्रद्धा आहेत हे समजत नाही. आता तशी पिलावळ खूप निघालेली आहे. आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही पुरोगामी आहोत. हे तथाकथित पुरोगामी बरं का, सो कॉल्ड पुरोगामी लोक जे आहेत हे स्वतःला पुरोगामी म्हणतात आणि देवा धर्माला नाव उघड ठेवतात. ते पण टार्गेट कोणाला करतात? जे हिंदू धर्मातले जे काही संप्रदाय आहेत त्या संप्रदायातील जे काही आध्यात्मिक विधी आहेत, क्रिया आहेत, त्यांनाच नाव बोट ठेवणार. यांची हिंमत नाही होणार मुसलमानांना नाव बोट ठेवण्यासाठी. कारण माहिती आहे मुसलमानांच्या धर्मावर काही जर बोललो आपण तर घरावर बॉम्ब पडतात डायरेक्ट. ज्यामध्ये जर उदाहरण पाहायला गेलं तर आपल्याला एक लक्षात येईल, फ्रान्समध्ये चार्ली हेब्डो नावाचं एक मॅगझिन होतं. ते मॅगझिनचं जे कार्यालय होतं पॅरिसमध्ये, त्या कार्यालयावर लोकांनी बॉम्ब टाकले होते. लोकांनी म्हणजेच कोण, तर हे जे तथाकथित शांतीप्रिय मुसलमान आहेत त्यांनी बॉम्ब टाकले होते. कशामुळं? त्यांनी काहीतरी कार्टून छापलं. तर त्यांच्या धर्मासाठी जर तुम्ही जरासा ब्रशब्द काढला तर घरावर बॉम्ब पडतात, म्हणून त्यांच्याविषयी कोणी बोलत नाही. आणि आपले हिंदू लोक किंवा मानभावपंथी जे आहेत ते सर्व काही ऐकून घेतात देवाधर्माविषयी. कोणी काही म्हणत, काही फरक पडत नाही आपल्याला. आणि म्हणून त्याचाच गैरफायदा हे लोक घेतात की अरे या लोकांना काही वाटत नाही, यांच्या देवाला काही बोला, यांच्या धर्माला काही बोला, काही फरक पडत नाही यांना. हे धर्माभिमानी लोक नाही. धर्माभिमान यांच्या ठिकाणी शून्य झालेला आहे. काहीही बोला, यांचे तीर्थक्षेत्र तोडून टाका, काही फरक पडत नाही यांना. जसं श्रीकृष्ण महाराजांची जन्मभूमी मथुरा आपल्या कब्जात आहे का नाही, त्याच्यावर मस्जिद बांधलेली आहे. श्रीकृष्ण महाराजांची जन्मभूमी जी मथुरा आहे, जिथे श्रीकृष्ण महाराज जन्माला आलेले आहेत, ज्या जेलमध्ये, तिथे आता मस्जिद आहे. हे आपल्याला माहिती आहे का नाही? आपण काही नाही, आपण शून्य झालेलो आहोत. आपल्या ठिकाणी धर्माचा अभिमान काही एक राहिलेला नाही. आपले धर्मक्षेत्र
आपले जे काही तीर्थक्षेत्र आहेत ते दुसऱ्याच्या ताब्यात आहेत हेही आपल्याला माहिती नाही. एवढे आपण शून्य झालेलो आहोत. आपल्या ठिकाणी काही धर्माभिमान राहिलेला नाही. आपल्यासाठी महत्वाचा आहे आपला प्रपंच. आपला प्रपंच सर्वतोपरी आहे. सर्वोपरी आपला प्रपंच आहे. आपला प्रपंच सुखाचा झाला म्हणजे संपला विषय. काय घेणे तरी त्या देवाधर्माचं? कृष्णाचं मंदिर तुटो की रुद्धपूरचा राजमठ तुटो, आपल्याला काय घेणे देणं? आपल्या मानभाव पंथातील बरेच जण असे काही असतील ज्यांना माहिती नाही की आपला जो मानभाव पंथातील महत्वाचा राजमठ आहे रुद्धपूरचा, तोही आपल्या ताब्यात नाही. तो पण मुसलमानांनी ताब्यात घेतलेला आहे. त्या रुद्धपूरच्या राजमठावर आता आपण मस्जिद आहे. आणि आपण जे आता जाऊन म्हणतो की या रुद्धपुराची शान प्रभू तुझा राजमठ, हे काही एक खरं नाही. आपला राजमठ आपल्या ताब्यातच नाही. उगाच आपण भजन ऐकत बसतो या रुद्धपुराची शान प्रभू तुझा राजमठ. म्हणजे किती अज्ञानता आहे बघा. काही धर्माभिमान नाही आणि वरी अज्ञानाचा पगडा वाढलेला आहे. अहो राजमठ आपल्या ताब्यातच नाही आणि कशाची शान आणि कशाची काय? जे आपण नमस्कार करतो ते महाद्वार आहे रुद्धपूरचं, जिथे काही मोठं स्थान आहे, आरती होते, ते महाद्वार आहे म्हणजे प्रवेशद्वार आहे राजमठाचं. राजमठ आपल्या ताब्यातच नाही. कोणाला माहित होतं हे? ज्या लोकांना हे ज्ञान आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांना ज्ञान आहे ते. आणि ज्यांना ज्ञान नाही आणि ज्यांना हे माहिती नाही ते बरेच बरे आहेत. मग आता काय म्हणावं? जे लोक या रुद्धपुराची शान प्रभू तुझा राजमठ म्हणून खुश आहेत, अज्ञानाची निप्रसादे हा जणू सुख्या होणे असे, बरंच बरं आहे. काय म्हणावं आता? तर आपण आपल्या धर्मासाठी जागरूक राहिलो पाहिजे. धर्म आहे तर बरं आहे, धर्म आहे तर माणूस आहे. माणसामध्ये पशुमध्ये फरक काय आहे? तर माणूस हा धर्माचं आचरण करतो, हाच फरक आहे. आणि जर धर्म वेगळा केला माणसापासून तर माणसामध्ये आणि जनावरांमध्ये काही एक फरक राहत नसतो बरं का. तर असो, आजचं हे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या स्वामींच्या चरित्राला लाईक केलं नसेल तर लगेच या चरित्राला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वास्तविक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आजच्या या चरित्रामधून आपल्याला काय शिकवण मिळते, हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत विद्यावंत निवारणी भटा कोपणे मार्गी अरद्र वस्त्र विमोचनी रेनायकाची वस्त्रे वेढणे. हे दोन चरित्र. आणि तिसरे चरित्र अतिशय सुंदर आहे, अश्वत्थ मुळी इंद्रोपहारी इंद्रिया दैव प्रशंसा. या चरित्रामध्ये स्वामी इंद्रभटाच्या दैवाची प्रशंसा करतात. असं काय घडलं त्या चरित्रामध्ये हेही आपण पाहणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही अजून लाईक केला नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वास्तविक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, फेसबुक ग्रुप असतील तर त्यावरही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर असे हे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला जर दररोज पाहिजे असतील तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज हे ज्ञानवर्धक व्हिडिओ मिळत राहतील. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि केलं असेल तर पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत